राम शाकाहारी नव्हते, मांसाहारी होते. राम बहुजनांचे आहेत, शिकार करून खाणारा राम आमचा. शिर्डीच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. रामायणात राम लक्ष्मण कंदमुळं खातात असं शूर्पणखा रावणाला सांगते, पण नालायक आव्हाड रामांना मांसाहारी म्हणतायत. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका. सरकार आणायला खोके, पण अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत. उद्धव ठाकरेंची टीका. तर सत्तेत असताना ठाकरेंनी 1 रुपयाही वाढवला नाही. दीपक केसरकरांचा पलटवार. ठाकरेंनी पाठिंबा दिला म्हणजे सुटणारा प्रश्नही सुटणार नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक सुरू. आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी महामोर्चा. लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी. लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्यास हरकत नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य. प्रहारने महायुतीचा धर्म पाळला तर आम्हीही पाळू. आमदार रवी राणांची सावध प्रतिक्रिया. मुंबईमध्ये येण्यासाठी गनिमिकावा वापरू. जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. आम्ही मुंबईत कसं येणार 10 तारखेला कळेलच. जरांगे पाटलांचं वक्तव्य. आमचे डिझेल बंद झाले तरी आम्ही गाड्या मुंबईत नेणार. जरांगे ठाम. तुमचं दूध अन्नधान्य बंद करू. आम्ही शेतकरी आहोत. जरांगे पाटलांचा इशारा. जरांगे पाटलांच्या दबावात येऊन अध्यादेश काढल्यास आम्ही कोर्टात जाणार, झुकणार नाही. आंदोलन असणार. ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा सरकारला इशारा. मी राम मंदिरात जाणारच, निमंत्रणाची गरज नाही. पूर्वी जात होतो तसाच अयोध्येला जात राहणार. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना घाबरण्याची गरज नाही. जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला. साताऱ्याच्या नायगावात मंत्री छगन भुजबळांकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन. अभिवादनानंतर आंदोलकांकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शुद्धीकरण. अजित पवारांना उपमुख्यमंत्री करणं राष्ट्रवादीची मोठी चूक होती, आव्हाडांचं वक्तव्य. तर आव्हाड बेदखल झालेले नेते. दादांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री केलं नसतं तर सरकार पडलं असतं. तटकरेंचं प्रत्युत्तर. इंडिया आघाडीमध्ये प्रादेशिक पक्ष काँग्रेसला झटका देण्याच्या तयारी. 2 दिवसात काँग्रेस वगळता प्रादेशिक पक्षांची व्हर्च्युअल मीटिंग. काँग्रेसचा वेळकाढूपणा प्रादेशिक पक्षांना अमान्य. महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन. नाना पटोलेंची माहिती. लवकरच दिल्लीत बैठक पार पडणार. नारायण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर दावा कायम. नांदायचा असेल तर युतीचं पावित्र्य राखा. उदय सामंतांच्या दाव्यानंतर नारायण राणेंचा पलटवार. जामिनाच्या मुदतवाढीसाठी नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात जावं. तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार. 15 जानेवारीपर्यंत मलिकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा. पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरीमध्ये आज तर मुंबईतील कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. मुंबई शहर भागातही उद्या 10% पाणी कपात.